ओम नमः शिवाय. मी शमिका आणि तुमचं स्वागत आहे ब्लेस्ड बाय महादेव 44 या चॅनलमध्ये. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही जर कुठल्याही प्रकारच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये नसाल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ स्क्रोल करा, कारण तुम्हाला संदर्भच लागणार नाही की मी काय बोलते. हा व्हिडिओ आणि ह्याच्या पुढचे काही व्हिडिओज हे फक्त ह्याच्याशी रिलेटेड असणार आहेत. स्पिरिच्युअल जर्नीमध्ये दोन प्रकार असतात. बेसिकली पहिली जी असते त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना व्हिजिट करतो किंवा व्रतवैकल्य करतो किंवा आपल्या घरामध्ये देवाधर्माचं वातावरण असतं आणि भरपूर सारं आपण उपास तापास किंवा अनेक प्रकारच्या उपासना करत असतो. आणि दुसरी जी असते त्याच्यामध्ये तुम्ही चोजन वन असता. देव प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुम्हाला चूज करतो त्याच्या भक्तीसाठी. मग हे कसं कळतं? तर कधी-कधी असं होतं, की तुम्ही एका वेगळ्या भगवंताच्या स्वरूपाची पूजा आयुष्यभर करत आलेला असता आणि अचानकपणे तुम्हाला त्याचं एक वेगळं स्वरूप सतत दिसू लागतं. स्वरूप दिसू लागतं फोटोच्या माध्यमाने, व्हिडिओजच्या माध्यमाने किंवा त्याचं नाव तुम्हाला ठिकठिकाणी दिसू लागतं. इतकं दिसतं, की तुम्हाला ते जाणवतं, की हे मला का दिसतंय इतकं? इथं सुरू होते तुमची स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2. खूप विलक्षण सुंदर आहे ही. बिलीव्ह मी खूप मस्त आहे. फक्त ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला कटाक्षाने पाळायला लागतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ह्या जर्नीमध्ये आल्यावर तुम्हाला काही दिवस तर कळत नाही की हे माझ्या बाबतीत काय होतंय, व्हाय मी? बिकॉज तुम्हाला एक सवय झालेली असते अशा वेगळ्या लाईफस्टाईलची, ज्याच्यामध्ये तुम्ही फुल्ली अगदी प्रॅक्टिकल किंवा मटेरियलिस्टिक लाईफ जगत असता आणि अचानक अशा काही गोष्टी घडतात की ज्या गोष्टी इम्पॉसिबल वाटत असतात त्या पॉसिबल होऊ लागतात. आपण म्हणतो ना, वाल्याचा वाल्मिकी झाला, तसा काहीसा प्रकार तुम्हाला ह्याच्यामध्ये अनुभवायला मिळतो. ह्याचे काय काय एक्झाम्पल्स आहेत किंवा ह्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची असते हे सगळं आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये. स्टे ट्यून विथ अस. ब्लेस्ड बाय महादेव 44.